नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोनॉमिस्ट पूजा यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता 2026 खरीप एका महिन्यावर आलेले आहे आणि खरीपामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड करताना आपल्याला पाहायला मिळते। आपल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि नाशिक सारख्या भागांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन पिकाची लागवड करताना पाहायला मिळते। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर सोयाबीन पिकाचं जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे योग्य बियाण्याची निवड आणि दुसरी गोष्ट म्हणजे योग्य लागवडीची पद्धत। या गोष्टी लागवडीच्या वेळी लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचं आहे। तर आपण पहिलेसारखं पारंपरिक पद्धतीने डायरेक्ट पेरणी करून दिलं तर त्यापासून आपल्याला पाहिजे तसं उत्पन्न मिळत नाही। जर तुम्हाला प्रति एकरी 15 क्विंटलपेक्षा जर जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर तुम्हाला आधुनिक पद्धतीचा अवलंब करणे अतिशय महत्त्वाचे आहे। तर त्यामध्ये तुम्ही बेड तयार करून टोकन पद्धतीने सुद्धा लागवड करू शकताय। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागामध्ये नेमके कोणते टॉपचे सोयाबीनचे बियाणे चालतात या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत। तरी शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा जो व्हिडिओ आहे नक्की शेवटपर्यंत पहा। तर यामध्ये सर्वात पहिलं जे वाण आहे ते म्हणजे JS 9305। तर आता या वाणाची लागवड तुम्ही नीम बागायती शेतीसाठी करू शकतात। तर आता हे जे वाण आहे मध्यम कालावधीचं वाण आहे आणि 90 ते 95 दिवसात काढणीस येणारे वाण आहे। त्यानंतर या वाणाची लागवड तुम्ही मध्यम ते भारी जमिनीसाठी करू शकतात। ही जी व्हेरायटी आहे पावसाचा ताण सहन करणारी व्हेरायटी आहे, येल्लो मोझॅक रेझिस्टन्स व्हेरायटी आहे। एकरी आपल्याला 14 ते 15 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळवून देणारी व्हेरायटी आहे आणि या व्हेरायटीची लागवड जी आहे तुम्ही कोरडवाहू जमिनीसाठी सुद्धा करू शकताय। जर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर ही व्हेरायटी लागवड करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच तुम्ही या व्हेरायटीची लागवड करू शकता। त्यानंतर दुसरी जी व्हेरायटी आहे ती म्हणजे फुले संगम। आता या व्हेरायटीची जी लागवड आहे आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये करताना पाहायला मिळते। तर आता ही जी व्हेरायटी आहे 5 ते 6 वर्षापूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं वाण आहे। ज्या शेतकऱ्याकडे पूर्णपणे पाण्याची सुविधा आहे आणि काळी कसदार जमीन आहे तर असे शेतकरी ही व्हेरायटी लागवड करायचा विचार करू शकतात। आणि ज्या शेतकऱ्याकडे भुरकट जमीन आहे, पाण्याची सुविधा नाही आहे आणि कोरडवाहू क्षेत्र आहे तर अशा जमिनीसाठी तुम्ही शक्यतो हे बियाणे टाळले पाहिजे। त्यानंतर तिसरे जे वाण आहे ते म्हणजे JS 335। गेल्या वर्षानुवर्षे भरपूर साऱ्या शेतकऱ्याच्या विश्वासू असलेले वाण आहे आणि हे जे वाण आहे विद्यापीठाने रिसर्च केलेले वाण आहे। हे जे वाण आहे 90 ते 100 दिवसात काढणीस आलेलं आपल्याला पाहायला मिळते। भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचा या वाणावरती विश्वास आहे आणि हे जे वाण आहे आपण हलक्या, मध्यम आणि भारी अशा तिन्ही प्रकारच्या जमिनीसाठी आपण घेऊ शकतोय। ज्या भागामध्ये हे बियाणे चालते तिथे जर प्रति एकरी 10 ते 12 क्विंटल पर्यंत जर उत्पन्न मिळत असेल तर नक्कीच तुम्ही त्या भागात हे बियाणे लागवडीचा विचार करू शकताय। त्यानंतर चौथं जे वाण आहे ते म्हणजे फुले दुर्वा। आता यालाच KDS 992 या नावाने सुद्धा ओळखले जाते। आता हे जे वाण आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं वाण आहे। या बियाण्यांपासून भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी 12 ते 15 क्विंटल पर्यंत उत्पन्न घेतलेलं आहे। तर या व्हेरायटीची जर लागवड करायची झाल्यास याला तुम्ही टोकन पद्धतीने लागवड करू शकताय। जर पाऊस वेळेवर पडला नाही तर अशा वेळी पाणी देण्याची जर सुविधा असेल तर अशा जमिनीसाठी तुम्ही या व्हेरायटीची नक्कीच लागवडीसाठी निवड करू शकताय। त्यानंतर पाचवे जे वाण आहे ते म्हणजे MAUS 612। आता हे जे वाण आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले वाण आहे आणि हे जे वाण आहे मराठवाडा आणि हिंगोली साईडच्या भागामध्ये लोकप्रिय असे वाण आहेत। दुष्काळ सहनशील करणारे वाण आहे। शेंगांची संख्या सुद्धा जास्त आहे। मध्यम ते भारी जमिनीसाठी तुम्ही या वाणाची निवड करू शकताय। कोरडवाहू जमिनीत सुद्धा तुम्ही या वाणाची लागवड करू शकताय आणि या व्हेरायटी पासून सुद्धा शेतकऱ्यांनी 10 ते 12 क्विंटल पर्यंत उत्पन्न घेतलेलं आहे। त्यानंतर सहावं जे वाण आहे ते म्हणजे 9560। आता हे जे वाण आहे नवीन काळात अतिशय वेगाने प्रचलित होणारं वाण आहे आणि याची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली आहे। मध्यम ते भारी जमिनीसाठी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीसाठी तुम्ही या वाणाची निवड जी आहे ती करू शकताय। याला शेंगा सुद्धा जास्त लागतात, दाण्याचा आकार सुद्धा मोठा असतोय आणि या वाणापासून तुम्ही 14 ते 15 क्विंटल पर्यंतचे उत्पन्न जे आहे ते घेऊ शकताय। तर शेतकरी मित्रांनो, या होत्या टॉपच्या 6 सोयाबीनच्या व्हेरायट्या ज्या मी तुम्हाला माझ्या अनुभवातून सांगण्याचा प्रयत्न केला। यापैकी तुमचं आवडीचं वाण कोणतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा सुद्धा एखाद्या पर्टिक्युलर बियाण्याबद्दल जर काही अनुभव असेल तर तो सुद्धा कमेंटमध्ये नक्की शेअर करा। तुम्ही जर मागील वर्षी त्या बियाण्याची लागवड केली असेल तर प्रति एकरी किती उत्पन्न मिळालं ते सुद्धा शेअर करा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा माहिती मिळेल।
आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन कृषी माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.